सगळ्यांना माहिती आहे की मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब, मान्य एकनाथ शिंदे साहेब, मान्य अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आज देशामध्ये सर्वात जास्त इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरिंग जे कारखाने आहेत व्हीकल्सचे आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये DMIC मध्ये टोयोटा किर्लोस्कर येते जी हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक कार्स बनवणार आहे, JSW येते जे इलेक्ट्रिक कार्स आणि इलेक्ट्रिकल ट्रक्स बनवणार आहेत आणि अशा या माध्यमातून आज देशामध्ये सगळीकडे एक परिवर्तन आहे। परवाच रिलायन्सने पण अनाउन्स केलं की ते पण इलेक्ट्रिक कार बनवणार आहेत आणि त्याच्यासाठी त्यांना 1000 एकरची जागाच आहे। ऑलरेडी आपण JSW तुम्ही बघितलं तर त्यांचं काम सुरू झालेलं आहे, टोयोटा किर्लोस्करचं काम सुरू झालेलं आहे, अथर जी 2 व्हीलर स्कूटर आहे त्याचंही काम सुरू झालेलं आहे। अशा अनेक कंपन्या आपल्या या शहरात येत आहेत, त्याच्यामुळे आपण कुठेही मागे नाही पडलं पाहिजे। मी इकडे अर्जुन आपले इस्कॉनवाले जे आहेत जे मुलांना भोजन देतात त्यांनी आता मला सांगताना सांगितलं की आम्ही पहिल्या 2 इलेक्ट्रिक म्हणजे बागला ग्रुपने त्यांना डोनेट केलं। मी खरोखर त्यांचं अभिनंदन करतो की कसं कोणीतरी इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे आणि त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला आणि त्या माध्यमातून आणि इकडे आपण सगळेजण या इलेक्ट्रिक गाड्यांच्या रॅलीमध्ये सगळे सहभागी। मला माहिती आहे खूप उशीर झालेला आहे, ऊन जास्त पडलेलं आहे, पण मी जास्त वेळ घेणार नाही, एवढंच सांगणार आहे की 2030 पर्यंत आपल्याला या संपूर्ण देशामध्ये सोलर आताच मी कचोट साहेबांची चर्चा करत होतो, ते म्हटले की आपण आजूबाजूला अनेक खेड्यामध्ये CSR फंडमधून याच्या माध्यमातून अनेक गावं अनेक घरं हे सोलार करायचा प्रयत्न करतोय। कचोट साहेब माझी आपल्याला विनंती आहे की माझ्याकडे दुग्ध विकास पण आहे मी आणि ह्या खात्यामध्ये अनेक जमिनी वर्षानुवर्ष आहे, आपण जर प्रयत्न केला तर या ठिकाणी चांगले मोठे डेअरीच्या जागेवर आपण सोलार पार्क उभा करू शकू आणि ते नक्कीच त्याच्याकरता आपण पूर्णपणे प्रयत्न करू। या ठिकाणी मी जास्त वेळ घेत नाही, आपल्याला सगळ्यांना रॅलीमध्ये जायचं आहे, मी पण तुमच्याबरोबर सहभागी आहे, काळजी करू। यांनी सांगितलं उद्घाटन करून जाणार, मी उद्घाटन करून पूर्ण रॅली तुमच्याबरोबर। आज मी माझी स्वतःची पण इलेक्ट्रिक गाडी आहे ती पण घेऊन आलोय मी, पण मी त्याच्यात नाही बसेल, त्याच्यात आमचे सहकारी बसतील, पण मी तुमच्याबरोबर आहे। मी पुन्हा एकदा सर्व संयोजकांचं आज खूप खूप इकडे आभार मानतो। सगळ्यांना विनंती एकच करीन की जे आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील त्यांचा जो संकल्प आहे की 2030 मध्ये आपल्या देशाचा आपला जो पॉवर आणि फ्युएलचा खर्च आहे तो हा सगळा सोलारवर आणि इलेक्ट्रिकवर गेला पाहिजे, याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे। एवढंच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करतो। जे सर्वजण या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत त्या सगळ्यांचं मी खूप खूप आभारी आहे आणि असंच सहकार्य आपण आम्हाला ठेवावं ही आपल्याला विनंती करतो। थांबतो, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। इकडे अजून एक सूचना, आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पण आमच्या आमदार खासदार या सगळ्यांना जी गाडी देणार ते इलेक्ट्रिक गाड्या देणार आहेत आणि त्याच्यासाठी जो व्याज परतावा आहे तो पण सरकार करणार आहे। म्हणजे इलेक्ट्रिक गाड्याचं किती महत्त्व आहे हे तुम्ही त्याच्यावरून लक्षात घ्या। आपण सगळ्यांनी या पद्धतीने काम करावं हीच विनंती करतो। थांबतो, धन्यवाद, जय हिंद, जय चला का फोटो राजबाबा मग छत्रपती संभाजी महाराज की जय। सुरुवात करीत आहोत। नवीन टी-शर्ट घाल। या
मी किशन धोत्रे, आयकॉन महाराष्ट्र या चॅनलवरती मी तुमचं धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही मला या कार्यक्रमाबद्दल 2 मिनटं बोलण्याचा चान्स दिला. आज महाऊर्जा छत्रपती संभाजीनगर आणि ADMS ई-बाईक ऊर्जादाता फाउंडेशन यांच्या माध्यमातून आज आम्ही ही अशी आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिल्यांदाच इलेक्ट्रिक स्कूटर, ई-कार, ई-ऑटो, ई-बस, हातगाडी, सायकल, कार्स या सगळ्यांची एक रॅली आम्ही आयोजित केली होती. या रॅलीच्या माध्यमासाठी या रॅलीसाठी महाराष्ट्र राज्याचे अपारंपरिक ऊर्जा मंत्री माननीय श्री अतुलजी सावे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन, झेंडा दाखवून या कार्यक्रमास सुरुवात झाली आणि क्रांती चौकला समारोप आता होईल. खरं सांगायचं म्हणजे की आज देशाचे पंतप्रधान आणि पूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र सरकार जे आहे ते इलेक्ट्रिक व्हेकलसाठी प्रयत्नशील आहे आणि इलेक्ट्रिक व्हेकलचा प्रचार आणि प्रसार जर अशी रॅली काढून जर केला तर आज खूप काही गोष्टी देशाच्या इंधन वाचवण्यासाठी आणि प्रदूषण वाचवण्यासाठी होऊ शकतात. इलेक्ट्रिक बाईकचे खूप काही फायदे आहेत. बचत होते, पर्यावरणाचे नुकसान होत नाही, त्यानंतर इंधन आपल्याला इम्पोर्ट करायची गरज पडत नाही. आज या कार्यक्रमासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी, त्यानंतर या कार्यक्रमाचे आयोजक श्री विनोद क्षीरसाट साहेब जे महाव्यवस्थापक आहेत ऊर्जा संस्थेचे, जी महाराष्ट्र सरकारची एक अंतर्गत संस्था आहे. आज हा कार्यक्रम गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण जो ठेवला होता, तर उद्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने एवढा त्याला प्रतिसाद नसता मिळाला जेवढा आज मिळाला आहे. आज संपूर्ण बाकी सर्वांचे धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही मला किती गाड्या सहभाग झाला होता? आज सकाळी ज्यावेळेस 9 वाजेचा टाईम होता तर लोकांनी इथे 8 वाजल्यापासूनच यायला गर्दी केली आणि शेवट ज्यावेळेस आम्ही क्रांती चौकला समारोप केला त्यावेळेस नियर अबाउट 975च्या आसपास गाड्या आज पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगरमध्ये या रॅलीमध्ये होत्या. उद्या गुढीपाडवा आहे, काय आव्हान करसाल नवीन? मी गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्व तमाम जनतेला, नागरिकांना, शेतकऱ्यांना आवाहन करतो की जो दिवसाचा रोजचा जो काही पेट्रोलचा खर्च आहे त्यातला फाटा मारण्यासाठी आपण कुठली ना कुठली तरी गाडी वापरता, त्याच्याऐवजी जर इलेक्ट्रिक बाईक वापरली, इलेक्ट्रिक व्हेकल वापरलं तर निश्चितच बचत बी होणार. दुसरी गोष्ट, गुढीपाडव्यानिमित्त 3D ई-व्हेकल संभाजीनगर या शोरूमला आम्ही ऑफर पण ठेवलेली आहे. कस्टमरला रेफर पेआउट, कॅशबॅक पण ठेवलेला आहे. त्याचा पण तुम्ही फायदा घेऊ शकता. सणासुदीच्या मुहूर्तावरती अवश्य भेट द्या आमच्या शोरूमला. आमचं छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 शोरूम आहेत माझे. त्यापैकी सिडको N2 आपल्या महालक्ष्मी चौकामध्ये नवीन महानगरपालिकेची पाण्याची जी टाकी झाली त्याच्या बाजूलाच आपला शोरूम आहे. एक वाळूजला आहे आणि आता एक कासलीवाल मार्केटमध्ये पण आहे. तर यापैकी तुम्ही कुठेही व्हिजिट करू शकता आणि अवश्य या. वेलकम. सर्वांचं स्वागत आहे.